आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। सालाबादप्रमाणे सोलापूर शहरात दयावान ग्रुपनं यंदा 16व्या वर्षीही CA कायद्याबाबत देखावा सादर करत उत्साहात दहीहंडी साजरी केली। माजी नगरसेवक विनायक विटकर आणि दयावान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं वडार समाजाच्या वतीनं पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम याही वर्षी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून साजरा केला। सोलापूर शहर परिसरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या उत्सवात अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। शहरभरात विविध प्रकारच्या दहीहंडीच्या सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताच्या सुरामध्ये आनंदाच्या वातावरणात हा उत्सव साजरा झाला। मंडळांनी आकर्षक सजावट, संगीत आणि कलात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणलं आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रथमतः श्रीकृष्णाचं पूजन यावेळी करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनींनी राधाकृष्णावर आधारित गाण्यावर नृत्य सादरीकरण केलं। यानंतर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि IT विभागातर्फे दहीहंडी फोडण्यात आली। या प्रसंगी कॉलेजचे इन्चार्ज प्रिन्सिपल प्राध्यापक प्रमोद शिवगुंडे, डॉक्टर नीता आळंगे, प्रतिभा पाटील, नवनाथ माने, अतुल कंदले, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुचेता चौधरी, प्राध्यापक श्रीशैल मळेवाडी तसंच विद्यार्थिनी उपस्थित होते। वसंत विहार इथल्या गुलमोहर सोसायटीत श्री गणेश मूर्ती, शिवलिंग आणि श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी कळसारोहणाचा देखील कार्यक्रम मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचं नियोजन गुलमोहर सोसायटीतील रहिवाशांनी केलं होतं। मोठ्या संख्येनं यात भक्तगणांनी सहभाग घेतला होता। सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या निमित्त भक्तिसागराला उधाण आलं होतं। श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांचं दर्शन घेण्यासाठी पदयात्रेचं आयोजन 68 लिंग भक्त मंडळाने वीरशैव विजन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। ही पदयात्रा शिवानुभव मंगल कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर 500 भक्तगणांना आस्था सामाजिक संस्था आणि दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं। केळी, वेपर्स, शाबूचिवडा, शेंगा लाडू, दही चटणी, चहा, पाण्याच्या बाटल्या आदींचं यावेळी भक्तगणांना वाटप करण्यात आलं। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज सामाजिक संस्थेच्या वतीनं बाळवेस इथं सालाबादप्रमाणे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान यंदाच्या वर्षी T20 क्रिकेट वर्ल्ड कपची प्रतिकृती या निमित्तानं साकारण्यात आली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक संजय कोळी, राजू पाटील, किरण पवार, संस्थेचे संस्थापक गौतम भांडेकर, भीमाशंकर बंदपट्टे, सूरज भांडेकर, नाना पाथरूड, पिंटू यंपुरे, बंडू कुलकर्णी, राहुल भांडेकर, अनिकेत निंबोळे, सुशील कस्तुरे, गणेश भांडेकर, आदित्य यंपुरे यांची यावेळी उपस्थिती होती। शासन आदेशानुसार आणि महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मान्यतेने तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं लाड कमिटी अंतर्गत आणखी 35 जणांची नियुक्ती करण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी 79 आणि मंगळवारी 35 अशी एकूण आजवर 114 लोकांची नियुक्ती करण्यात आली। झाडूवाले बिगारी अशी 35 जणांची 2 वर्षांच्या परिवेक्षिका कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स।
नीलमनगर भागातील इंदिरा चौक इथल्या राऊल परिवाराच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी भजन कीर्तन श्रीकृष्णाची गीतं सादर करण्यात आली। दरम्यान यशोदा राऊल, नंदकिशोर राऊल, बुवा महाराज, श्रीनिवास अंदे, राजू लोला, नंदकुमार राऊल, नरेश राऊल, अमर राऊल आणि राऊल परिवारासह यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दरम्यान रात्री 12 वाजता श्रीकृष्ण पाळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवारी 7 रस्ता इथं राज्यातील महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचं भांडाफोड करण्यासाठी विशेष दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडून जोरदार निषेध व्यक्त केला। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।